बायोडाटे बनत आहेत, व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होत आहेत आणि अशा स्थितीमध्ये अनेक फसवणूक करणाऱ्या असामाजिक तत्वाकडून आपली फसवणूक होऊ शकते. तर आपण अशा गोष्टींपासून सावध असलं पाहिजे. काही गोष्टींचं पथ्य आपण पाळलं पाहिजे. की पहिली गोष्ट ही ध्यानात घेतली पाहिजे की आपले विवाह हे आपल्या ओळखीतील नात्यातील मध्यस्थामार्फत किंवा आपल्या दोस्तामार्फत इष्टमित्रामार्फतच जुळत असतात. विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण हे त्यामुळे कुठल्याही विवाह संस्थेकडे पैसे भरण्यापूर्वी त्याची पूर्ण पडताळणी केल्याशिवाय कुठेही उगीच 2,000, 4,000, 10,000 रुपये देऊन डुबू नका. आजच आम्हाला या संबंधाने एका विवाह संस्थेचा फोन आला होता आणि आपल्यालाही असे फोन येत असतील. तुम्हाला ते वेगवेगळे पॅकेजेस सांगतात. आता या विवाह संस्थांनी तर याचा पुरा बाजार केलेला आहे. तुमच्यासाठी जर नुसते फक्त बायोडाटाची ओळख द्यायची असेल तर 5,000 ते 6,000 फी सांगतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जवळपास 20 ते 1,000पासून तर 1 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत त्यांचे पॅकेज आहेत. मात्र ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बाबा तुला 20,000 नाही, तुला 2 लाख रुपये देतो, पण आधी आमचं लग्न जुळवून दे आणि नंतर तुला पैसे देतो. मात्र हा प्रश्न जर आपण त्यांना केला तर ते म्हणतात की नाही, तुम्हाला आमच्याकडे काहीतरी ऍडव्हान्स भरावा लागेल. म्हणजे तिथं जर त्यांची 20,000ची डिमांड असेल तर त्यांना 2,000 रुपये जरी मिळाले तरी भरपूर झालं आणि दिवसभरात असे 4 बकरे जरी फसले तरी बेचूक 8,000 रुपये त्यांची कमाई होते. आणि विशेष म्हणजे तुम्हाला फोन करणाऱ्या ह्या मुलीच असतात आणि सभ्यतेच्या शालीनतेच्या हिशोबाने आम्ही त्या मुलींशी जास्त वाद घालत नाही किंवा पंगा घेत नाही. अशा या 3-4 वर्षामध्ये अनेक लोकांच्या फसवणुकी झालेल्या आहेत आणि ह्या फसवणुकी केवळ आणि निव्वळ आपल्यातील येडेपणामुळे झालेल्या आहेत. मागे या फसवणुकीवर प्रकाश टाकण्यासाठी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओला शीर्षक दिलं होतं की अनाथ आश्रमातील मुलगी. आता त्या शीर्षक होतं व्हिडिओचं की अनाथ आश्रमातील मुलगी. मात्र त्याच्या आतला जो मजकूर होता की बाबा अनाथ आश्रमातील मुलगी, वडील नाहीत मुलीला आई नाही, कमी शिकलेली आहे, कंपनीत काम करते, शिलाई काम करते, असं टाकून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, फेसबुक ग्रुपला असे बायोडाटे येत असतात. विवाह संस्थेकडून असे बायोडाटे तुम्हाला येत असतात आणि हे सगळे बनावट आणि फेक डुप्लिकेट बायोडाटे असतात आणि आपण त्याची शहानिशा न करता त्या जागी फसतो. बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं जातं की फोन केला जातो की मी अमक्या अनाथ आश्रमातून बोलते आणि आमच्याकडे अनाथ मुलींची स्थळं आहेत आणि याच्यासाठी कुठलेही तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत किंवा भरावे लागत नाहीत, आम्ही लग्न करून देऊ. तुमची जर तयारी असेल तर तुम्हाला इथं मुलगी पाहण्यासाठी कोल्हापूर, सोलापूर, पुण्याचं नाव तुम्हाला सांगितलं जातं, आमच्या अमरावतीकडचंही नाव सांगितलं जातं, कधी कधी अकोल्याचंही नाव सांगितलं जातं. तिथं ते अनाथ आश्रम नसतातच मुळात अस्तित्वात आणि त्या ठिकाणी सांगितल्याच्या नंतर तुम्हाला सांगितलं जातं पद्धतशीरपणे की त्यासाठी तुम्हाला आमच्याकडे तुमची नाव नोंदणी करावं लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला तारीख, अपॉइंटमेंट देऊ, दिवस देऊ. मग नाव नोंदणी करायसाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड मागितलं जातं किंवा तुमचं ID प्रूफ मागितलं जातं आणि त्याच्यानंतर तुमच्याकडून सिक्युरिटी अमाऊंट म्हणून 1,000-2,000 रुपये तुमच्याकडून उकळले जातात. असे अनेक फंडे आहेत. इतक्या दिवस ATMचे पिन, OTP घेण्याच्या माध्यमातून फसवणुकी झाल्या आणि फसवणूक करणारे तत्व आमच्या अगतिकतेचा फायदा घेत, आमच्या लाचारीचा फायदा घेत, आमची लग्न जुळत नाहीत, आपण आधीच परेशान असतो, त्रस्त असतो आणि मग आपण कोणावरही भरोसा ठेवतो. कोणी एखादा महाराज येतो म्हणतो तुम्ही 5 शनिवार करा, कोणी म्हणतो अमक्या देवाला तेल घाला, कोणी म्हणतो हे करा, कोणी म्हणतो ते करता. आपण आधीच परेशान झालेलं असताना आपल्याला वाटतं की हे असं होईल आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्या अंधश्रद्धेच्या जाळातही फसत असतो, बरेच उपाय करत असतो. आणि ही फसवणूक करणारी तत्व काय करतात की तुमच्या माझ्यासारखे बरेच लोक एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप बनवतात, त्याच्या लिंक व्हायरल करतात, त्याच्यात हौसे-गौसे 900 जॉईन होतात आणि ते जॉईन झालेले त्याच्यामध्ये बरेच एजंट, दलाल, बाजार तत्व त्याच्यामध्ये सामील झालेले असतात. तर व्हॉट्सअप हे माध्यम केवळ फक्त माहिती होण्यासाठी आहे. विवाह संस्था ही तुमच्या तालुक्यापुरती, जिल्ह्यापुरती जर मर्यादित असेल तर ती तुम्हाला माहिती होण्यासाठी आहे. सोलापूरच्या मुलीचं लग्न वाशिम जिल्ह्यात जुळत नसतं आणि वाशिमच्या मुलाचं लग्न सोलापूर जिल्ह्यात जुळत नसतं. ह्या गोष्टी आपण ध्यानात घेतल्या पाहिजे आणि सगळ्यात आधी आपण स्वतःबद्दल विचार केला पाहिजे की जर माझ्या घरात माझी मुलगी असेल, माझी बहीण असेल किंवा एखादी मुलगी असेल आणि तिच्यासाठी जर मी स्थळ शोधत असेल
तर मी कोल्हापूर सोलापूर मी जर विदर्भातला असेल तर त्या भागात मी माझी बहीण मुलगी देईल का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आपल्याच तालुक्यात किंवा जिल्ह्यातल्या जिल्ह्यात जर एखादं आपलं स्थळ आपल्याला नात्यातलं जरी चालून आलं असेल तर 1760 चौकशा केल्याशिवाय आपण देत नाही. घरचे लोक स्वभावानं कसे येतं, दारू पितात का, भानगडी आहेत का, भांडखोर आहेत का, इत्यादी आपण सगळ्या चौकशा करतो. त्याच्यानंतर नात्यागोत्याच्या चौकशा करतो. बऱ्याच वेळा असं होतं की तो एखाद्या नातेसंबंधामध्ये लग्न पक्क होतं आणि नंतर कळतं की तो आपल्यापेक्षा थोडासा हलका आहे. म्हणजे मराठ्यामध्ये बऱ्याच उपजाती आहेत आणि त्याच्यामध्ये मग कोणी स्वतःला पाटील समजतं, कोणी देशमुख समजतं, कोणी आक्रमाशी, कोणी दख्खनचे, कोणी त्याला आता डकणे म्हणतात, कोणी उजवे, कोणी घाटाखालचे, कोणी घाटावरचे, कोणी तिरळे, कोणी हेंद्रे, कोणी शेंद्रे, असे अनेक प्रकार आहेत. आणि ह्या आपापल्या सोयीर संबंधामध्ये हे लग्न जुळत असताना या विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळतात का याचा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. विवाह संस्थेचा जर फोन येत असेल तर दादा मला पहिले सांग की 2 वर्षामध्ये का 1 वर्षामध्ये का गेल्या 3 वर्षामध्ये किंवा जेव्हापासून तुझी विवाह संस्था आहे तर तू असे किती लग्न जुळवले याचा मला डाटा दे, त्यांचे रेफरन्स नंबर दे आणि त्यांच्याकडे जाऊन 2-4 ठिकाणी चौकशी करा त्या विवाह संस्थेची त्या लग्न जुळवण्यासाठी काय आणि कशी मदत झाली. तुर्तास मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही, बाजार नाही, हा एक मराठा समाजासाठी सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. तेव्हा आपण प्ले स्टोअरला जाऊन गेल्या 3 वर्षापासून पूर्णपणे मोफत असलेलं मराठा लग्न अक्षदा ऍप्लिकेशन डाउनलोड करावं. खाली आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या काही लिंक दिलेल्या आहेत, ते ग्रुप आपण जॉईन करावेत. आमच्या सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने जे काही नियम आहेत त्या नियमाचं आपण पालन करावं.